मंचर नगरपंचायत नगरसेवक पदाचे शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार बाजीराव मोर्डे यांनी आज प्रभाग क्रमांक 11 मध्ये जोरदार प्रचार दौरा केला। या दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेतल्या आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। बाजीराव मोर्डे यांनी आजपर्यंत प्रभागात केलेल्या विकास कामांचा आलेख मोठा आहे। याच कामांच्या बळावर त्यांना आपल्या विजयाची पूर्ण खात्री आहे। बाजीराव मोर्डे हे त्यांच्या सेवाभावी वृत्तीसाठी प्रभागात परिचित आहेत। ते नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी असतात आणि प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाणारा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे नागरिकांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे। या प्रचार दौऱ्यात बाजीराव मोर्डे यांनी प्रभाग 11 मधील मतदारांना जास्तीत जास्त मताधिक्य देऊन आपल्याला विजयी करण्याचे भावनिक आवाहन केले आहे। मी प्राध्यापक सुरेखाताई अनिल निगोड, शिवसेना महिला आघाडीच्या पुणे जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना आपल्या सर्वांचे लाडके भाऊ आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज मंचर नगर पंचायत मध्ये जी निवडणूक लागलेली आहे, या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आम्ही शिवसेनेचे 17चे 17 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचाही उमेदवार आज आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून या उमेदवार उभे करून ही लढाई लढत आहोत। आणि त्यांना सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी उद्या आमच्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे उद्या मंचर मध्ये येणार आहेत आणि त्यांची सर्व उमेदवारांनाही त्यांचा आशीर्वाद लाभणार आहे। आज प्रभाग क्रमांक 11 मध्ये मी एक शिवसेनेची नेता म्हणून आज बाजीराव शंकर मोर्डे यांच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये फिरत असताना आज प्रत्येक घरातील महिलांचा जो उत्कृष्ट आम्हाला प्रतिसाद मिळत आहे, त्यातून असं लक्षात येतं की इथून मागे 2 वेळा ज्यावेळी ग्रामपंचायतचे इलेक्शन बाजीराव शेठ मोर्डे यांनी निवडणूक लढवली आणि निवडून आले, त्याचप्रमाणे त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे की त्यांनी महिलांच्या डोक्यावरचा हांडा उतरवला। ज्या मूलभूत गरजा आहेत, पाणी, रस्ते, वीज, या करत असताना महिलांचा एक स्वाभिमान जपत असताना आज सर्व महिलांचं जे श्रद्धास्थान आहे आई कमलजाई मातेच्याही मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केलेला आहे। त्याचप्रमाणे पांडुरंगाच्या मंदिराचं त्यांनी काम पाहिलेलं आहे। आज आम्ही पाहत असतो बाजीराव शेठ मोर्डे हे सामाजिक कार्यात जसे समोर पुढे असतात, धार्मिक कार्यात असतात, त्याचप्रमाणे हे प्रत्येकाच्या सुखदुःखातही सहभागी असतात आणि असा एक आदर्श आणि समाजाच्या सुखदुःखात सहभागी होणारा सर्वसामान्य नेता आमचा ज्यावेळी आम्ही प्रचार करतोय फक्त आपला बाजीराव म्हणून आणि आपल्या घरातला एक व्यक्ती म्हणून प्रत्येक महिलेचा जो त्यांच्याबद्दलचा जो आदर आहे, त्या आदराच्या प्रती मी सर्व महिला भगिनींना, त्याचप्रमाणे समस्त 11 नंबर वार्ड क्रमांकातील बेकेमाळा असेल, आवळी पडाक, त्याचप्रमाणे मोर्डेवाडी असेल, सर्व माझ्या माता भगिनींना विनंती करते की आपला उमेदवार हा 100% निवडून येणारच आहे, परंतु तो भरघोस मताने आणि भव्य दिव्य दिमाखात असा निवडून यावा आणि यासाठी सर्व माता भगिनींनी बाजीराव शेठला आशीर्वाद द्यावा असं मी आपल्या पांडुरंगाच्या मंदिरासमोर सर्व महिला भगिनींना आवाहन करते आणि थांबते। जय महाराष्ट्र। आमच्या प्रभाग क्रमांक 11 मधून बाजीराव शंकर मोर्डे तसेच मंचर गावचे सरपंच दत्ताभाऊ गांजाळे यांची मिसेस राजश्री दत्ताभाऊ गांजाळे हे 11 नंबर प्रभागामधून निवडणुकीसाठी उभे आहेत। पण त्या बाजीरावचं कार्य असं आहे की बाजीरावनी सर्वांसाठी, मोर्डेवाडीसाठी, भागलवाडी, मोर्डेवाडी, बेकेमाळा सर्वांसाठी एकदम म्हणजे सगळे सोयी सुविधा सगळं बाजीरावनी केलेले आहे। दुसरे श्रेय घेतात ते घेऊ द्या, त्याचं काही आम्हाला हे नाही, पण जे केले ते सांगा, जे नाही केले ते फुकट सांगून दुसऱ्याला भ्रमात टाकू नका। जे बाजीरावने केले आता त्याचे आम्ही स्वतः साक्षीदार आहे। मी मुंबईला असायचा, 5 वर्ष झाली मी आलो इथं, त्यांनी ते रस्त्याचं उद्घाटन केलं, तिथं माझा पण फोटो आहे त्या उद्घाटनाच्या वेळी, ते गुलाबरावांनी आम्ही उद्घाटन केलेलं ते वरच्या रस्त्याचं। त्यामुळे बाजीरावनी जे केले ते बाजीरावनीच केले सांगा, तुम्ही केले तर तुम्ही केले सांगा, पण असं काही दुसऱ्याचं श्रेय आपण घेऊ नका। दत्ताभाऊंनी पण सगळे कामं केल्यात, त्यांनी बोर्डेवाडीसाठी किंवा कोरोना काळात जे आमच्यासाठी सहकार्य केले ते आम्हाला चांगलं माहिती आहे, आमच्या घरासाठी सगळ्यांसाठी काय केलं बोर्डेवाडीसाठी ते आम्हाला सर्व माहिती आहे। त्यामुळे जास्तीत जास्त बाजीराव आणि दत्ताभाऊंची मिसेस राजश्री दत्ताभाऊ गांजाळे यांना प्रचंड मताने विजय करा, हीच आमची पांडुरंगाची प्रार्थना आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।